खबर भूस्खलन से निकलकर आ रही है। पिछले कुछ दिनों से जारी मूसलाधार बारिश के कारण कल्याणपुर के पत्रीपुर परिसर स्थित गफूरडोन उर्दू स्कूल के पास की पहाड़ी का एक हिस्सा अचानक ढह गया है, जिससे एक घर पूरी तरह क्षतिग्रस्त हो गया है। इस हादसे में सौभाग्य से किसी प्रकार की जनहानि नहीं हुई है। हालांकि घर को भारी नुकसान पहुंचने से पूरा परिवार बेघर हो गया है। इस घर में नदीम शेख अपने परिवार के साथ रहते थे। इस घर में रह रहे थे। अचानक हुए हादसे के बाद परिवार के सभी सदस्य सुरक्षित स्थान पर चले गए हैं। इसी दौरान पहाड़ी से बड़ी मात्रा में पत्थर और मिट्टी नीचे गिरने से मलबा सड़क पर फैल गया था। घटना की जानकारी मिलते ही कल्याणपुर जय प्रभाग सहायक आयुक्त श्रीमती सविता हिले ने घटना स्थल के पर पहुंचकर मामले का जायजा लिया और साफ सफाई की। इसी के अलावा स्थानीय नगर सेविका श्रीमती स्नेहल संजय मोरे और रेखा राजन चौधरी ने भी घटना स्थल पर पहुंचकर मामले की जांच पड़ताल की और पीड़ित लोगों को राज्य सरकार से जल्द ही सहायता देने की और दिलाने की मांग की। इस हादसे में भले ही जनहानि टल गई हो, लेकिन नदीम शेख के परिवार का पूरा आशियाना उजड़ गया है। घर के साथ घरेलू सामान का भी भारी नुकसान हुआ है और पूरा परिवार बेघर हो गया है। इस बीच स्थानीय नागरिकों ने प्रशासन से मांग की है कि पहाड़ी पर तत्काल भूस्खलन रोकने का उपाय योजना करे, खतरनाक हिस्सों को सुरक्षित बनाया जाए और पहाड़ी के किनारे रहने वाले नागरिकों को सुरक्षा के लिए स्थायी व्यवस्था की जाए। नाही, पहाडी केली तेव्हा आम्ही असं पाहिलं की जे घर आहे त्या लोकांना खूप असा त्रास झालेला आहे आणि जे मेट्रोचं काम आहे त्याच्यामुळे जे हादरे बसून त्यांचं घर जे कोसळलं आहे ते नशीब येणारी वाहतूक कंटिन्यू चालू असल्यामुळे त्यांना काही जीवितहानी झाली नाही किंवा तिथे ते लोक राहत न असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची काही इजा झालेली नाहीये। फक्त मला इतकीच शासनाकडे निवेदन आहे की काय ते योग्य त्यांना जो न्याय आहे तो मिळवून द्यावा आणि योग्य ती मदत करावी। आपण बघितलं आहे की गेले बरेच दिवसापासून खूप जोराने पाऊस पडत आहे। या अतिवृष्टीमुळे आपण बघितलं असेल संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि आमचा हा 18 प्रभाग जो आहे तो पूर्ण डोंगराळ असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही सतत पाहणी दौरे चालूच आहेत। वार्ड ऑफिसर मॅडम सुद्धा त्या आणि आम्ही मिळून सगळेजण पाहणी करत आहोत। डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघितलं असेल की पत्रीपूरला एक घर आहे जे अतिवृष्टीमुळे कोसळलं आहे आणि अतिवृष्टीला आहेच त्याचप्रमाणे मेट्रोचं जे काम चालू आहे त्याच्या हादऱ्या बसून सुद्धा त्या घराला तडे गेलेले होते आणि त्यामुळे आज बघितलं असेल तर ते घर कोसळलेलं आहे। देवकृपे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, पण आज आपण बघितलं ते संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर आलेलं आहे। तर आम्ही स्वतः सगळेजण आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत स्नेहलताई मोरे, संजयजी मोरे, आमच्या वार्ड ऑफिसर मॅडम आहेत हिले मॅडम आणि संपूर्ण आमची जी टीम आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्या जे घर पडलेलं आहे त्या घराची संपूर्ण पाहणी सुद्धा केलेली आहे। तलाठ्यांची माणसं सुद्धा या ठिकाणी आहेत, पंचनामा सुद्धा केला जाईल। तर माझी एवढीच विनंती आहे की ते जे घर उघड्यावर आलेलं आहे त्यांना शासनाकडून मदत मिळावी आणि जे आपण बघितलं असेल की जे पावसामुळे नुकसान होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। घर कोसळलेले आहे, नेमकी कशामुळे घटना घडलेली आहे आणि प्रशासनाकडून तुमचं काय पाठपुरावा केला जाणार आहे? 4-5 दिवसापासून खूप पाऊस आहे आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि मातीचा जे जास्त मातीवरच घरं बांधलेले त्याच्यामुळे तो अति पावसामुळे आता पाऊस उघडल्यानंतर हे अशा घटना घडत असतात। त्या मातीचा ढिगारा खाली आल्यामुळे त्या घराची भिंत पडली। आम्ही आता पाहणी केली, शासनातर्फे जी मदत देता येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करू।